नमस्कार मंडळी, तर कशा आहात सर्व? तर आता घरोघरी खानदेशात तर सर्वांची पापडची तयारी चालू आहे. तर काही पापड मशीनमध्ये बनवून घेतात आणि काही असतात ते घरी बनवतात. तर आज मी आली उडदाचे पापड, ते पण मशीनमध्ये बनवायला. तर बघूया मशीनमध्ये बनवायची पद्धत कशी असते आणि किती रुपये किलोने आपल्याला ते पापड बनवून देतात. तर ते सगळं बघण्यासाठी मी आली आहे इकडे. आता गौरी कांडप म्हणून आहे, त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे पापड पण करून मिळतात, शेवाळ्या पण करून मिळतात, किंवा चटणी वगैरे कांडून मिळते, हळद दळून मिळते. तर इकडे मी आली आता उडदाची डाळ घेऊन, आणि मी आणली आहे उडदाची 7 किलोची डाळ. तर इकडे पहिले डाळ मोजली जाते आणि एक त्यांचा स्टप असतो, त्यामध्ये ती डाळ टाकली जाते आणि मोजल्यानंतर किलो वाईज तिला हे दिलं जातं आणि आपल्या डब्याला एक टोकन दिलं जातं. आणि बघू शकता इकडे आता पापडांची किती मोठी लाईन आहे आणि यामध्ये माझा नंबर लागला आहे 14वा. तर बघूया आता नंबर कधीपर्यंत येतो. तर तोपर्यंत मी वरती आली, तर इकडे बघू शकता शेवाळ्या किती मस्त सुकवत टाकल्या आहेत आणि एकदम फास्ट शेवाळ्या बनतात आणि ते तिथल्या तिथेच काढून लगेच सुकवल्या जातात आणि त्या लांबसरच असतात. तर शेवाळ्या बनवण्याची पण मशीन आहे आणि खूप छान पद्धतीने फटाफट ज्या शेवाळ्या आहेत त्या इथे बनताना बघितल्या. त्यानंतर मी इथेच नागलीचे पापड बनवण्यासाठी नागली दळण्यासाठी आणली आहे. एका साईडला नागली दळून होते आहे आणि बघू शकता एका साईडला इथे शेवाळ्या किती मस्त लांब लांब निघता आहेत मशीनमधून आणि तिथूनच काढून लगेच बाजूला सुकवतात. 10 ते 15 मिनटं सुकवतात. तर आता खाली पापडच्या याच्यात आल्यानंतर इथे हे मशीन आहे, यामध्ये आपली डाळ टाकली जाते आणि तिला पूर्णपणे दळली जाते, म्हणजे पीठ बनवलं जातं आणि त्यानंतर पीठ हे या डब्यात टाकलं जातं. हे मशीन आहे पीठ मळण्याची. यामध्ये पीठ आपलं टाकून घेतात आणि त्यानंतर आपल्यालाच घरून पापडचा मसाला आणायला लागतो, म्हणजे 1 किलो मागे 1 पुडी. ह्या हिशोबाने मी पण पापडाचे 7 पुड्या आणल्या. त्यानंतर ह्या मशीनमध्ये ते लोक पाणी टाकून घेतात आणि अगदी 5 मिनटासाठी मशीन लावतात आणि बघू शकता तर आपलं आता पीठ मळून रेडी झालेलं आहे उडदाच्या पापडाचं. आणि त्यानंतर ह्याची जी प्रोसेस आहे ती हे पीठ एका टपामध्ये काढून जे त्यांचं पुढचं मशीन आहे त्यामध्ये ते त्याचे गोळे करतात आणि गोळे केल्यानंतर त्याला असं लांब लांब म्हणजे पूर्ण बारीक एकजीव करून घेतात. तर बघू शकता ह्या गोलमधून जे पीठ बाहेर येतं आहे तेच आपलं हे मळलेलं पीठ आहे. तर पीठ हलकंसं मळून झाल्यानंतर ते त्याच्यातनं बाहेर काढतात आणि यामधून हे जे व्हाईट आहे यामध्ये ते मळलेलं पीठ टाकलं जातं आणि ते रोलनुसार पुढे जातं आणि त्याची एक पापडी बनते. त्यानंतर हे जे गोल गोल आहे ह्याच्याने त्या पापडांचा शेप दिला जातो आणि मग आपले जे पापड असतात ते गोल गोल बनून पापड पुढे जातात आणि जे उरलेलं आहे ते मागे येतं आणि ते परत त्या व्हाईटमध्ये टाकून गोळा करून परत त्याचेही पापड बनवले जातात. म्हणजे आपल्या जे पिठाचा एक कण पण आहे ते लोक वेस्ट नाही होऊ देत, त्याचं पण जे आहे ते बनवूनच देणार पापड. आणि जर आपले पापड थोडे पण खराब आले तर ते लगेच तोडून ते परत बनवतात. आणि पापड बनवून झाल्यानंतर एका जणाला अशी जाळी टाकलेली असते, त्यावर आपण फटाफट आपले पापड काय असेल ते 5 ते 10 मिनटं सुकवायचे आणि त्यानंतर आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो. तर बघू शकता इथेच कांडपमध्ये डाळीचं सालपट जे असतं, म्हणजे ज्या आपल्या डाळी असतात त्याची सालं पण काढून मिळतात आणि बघू शकता तिथे हरभऱ्याची किती स्वच्छ डाळ बनली आहे. ह्यांनी सालपटासकट डाळ टाकली आहे आणि खाली त्याची एकदम स्वच्छ डाळ निघाली आहे. तर हे कांडपमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत घरगुती, ज्या मसाला वगैरे आपला बनतो वर्षभराचा, ते यामध्ये एकाच याच्यामध्ये आपल्याला सर्व फॅसिलिटीज मिळून जाते. तर बघू शकता इथे आता पापड आपले कसे फटाफट आले आहेत आणि आता इथे बायका ठेवलेल्या असतात, ते आपले पापड आहेत ते काढून आपल्याला एका याच्यात देतात आणि आपण जाऊन फटाफट ते याच्यावर टाकून द्यायचे आणि अगदी 5 ते 10 मिनटात पापड आपले चांगले सुकून जातात आणि मग यांना गोळा करून आपले पापड रेडी. उरले नाही का ते पापड? नाही बाई. तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला
आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.